पाकव्याप्त काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत दहशतवादी तळ नेस्तनाबूत करून पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय सैन्य दलानं केलेल्या निर्णायक ऑपरेशन सिंदूर मोहिमेला 1 वर्ष पूर्ण. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त सैन्य दलांच्या धैर्य, अचूकता आणि नैपुण्याचं राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर नेत्यांनी केलं कौतुक. दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्याचा आणि खतपाणी घालणारी संपूर्ण व्यवस्था नष्ट करण्याच्या संकल्पावर आपण पूर्वी इतकेच ठाम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम आज मुंबई दौऱ्यावर. नॅशनल स्टॉक एक्सचेंजला दिली भेट. भारतीय उद्योग प्रतिनिधींशी साधला संवाद. पश्चिम बंगालमध्ये काल अज्ञात हल्लेखोरांनी केली भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या. तपासणीसाठी एसआयटी स्थापन. बिहारमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाच्या थलपती विजय यांनी राज्यपालांची घेतली भेट. आणि उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालील मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची उत्कृष्ट कामगिरी. भारताच्या युवा मुष्टियोद्ध्यांची 30 पैकी तब्बल 27 पदकं निश्चित. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात